हा आदर्श नेमकं तुम्हाला कसा सुचला किंवा कुठून सुचला? काल आमचे आधारस्तंभ आमचे मोठे काका माजी आमदार केशवदादा आंधळे यांचा वाढदिवस होता. तर आम्ही तो वाढदिवस कुठेही साजरा केला नाही. कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली होती. मागच्या महिन्यात गावात घटना घडली होती, त्यामुळे आम्ही कुठेही साजरा केला नाही. तर त्यानिमित्ताने जसे आमच्या आंधळे कुटुंबाची किंवा गावातील परंपरा आहे की आपण अपघातग्रस्त पीडित कुटुंबाला काहीतरी मदत करा, ह्या उद्दिष्टाने ह्या संकल्पनाने आम्ही आपल्या गावामध्ये मागच्या 13 तारखेला जी घटना घडली दुःखद, जे की आमच्या सर्वांचा मित्र सारथी पांडुरंग लोंढे यांचा जवळ तळ्यामध्ये पाय घसरून मृत्यू झाला, त्याबद्दल मनामध्ये काहीतरी एक व्यथा होती की आपल्याला काय करता येईल. आता गेलेल्या माणसाची शेवटी पोकळी देवही भरून काढू शकत नाही, पण त्या कुटुंबाला आपण काहीतरी एक आधार द्यायचा प्रयत्न आम्ही केला आहे. छोट्याशा एक आर्थिक मदत करून छोटासा प्रयत्न केला आहे आणि आणखी गवाही देतो की आम्ही यांच्यासाठी भरपूर काही करू. आणखी शासकीय मदतीसाठी आम्ही पाठपुरावा करू, धावपळ करूया. आपण जी आर्थिक मदत समजा जी केली आहे, जे आर्थिक बळ आहे ते एक मोठं समाधान आहे असं वाटतं? 100% मनाला खूप मोठं समाधान लाभणार आहे. आयोजक म्हणून जो तुम्ही हा एक सेवा पॅटर्न राबवला आहे, हा आजच्या दिवसापुरता राहील की इथून पुढेही? नाही, नक्की तुम्ही बघताय की तुमच्या चॅनलमार्फत मागच्या 2 वर्षापासून गावात जे काय दुर्घटना घडल्या किंवा ज्या परिसरामध्ये घडल्या, ज्या घडू नये अशा दुर्दैवी घटना, त्यात आम्ही आमचं कुटुंब, आमचा परिवार, आमची सगळी टीम, आमचं ग्रामपंचायत कार्यालय, सर्व जे काही संघटना आहे, सदस्य आहेत, हे प्रयत्न करत आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तात्पर्य म्हणजे सगळं त्याचा मूळ असं जाण्याशी, लोकांना मदत करण्याशी, त्यांचं दुःख वाटून घेण्याशी आम्ही प्रयत्न करतो आहे. एक शेवटचा प्रश्न आता, नेत्याच्या म्हणजे आपल्या तुम्ही काकाच्या वाढदिवसानिमित्त केले, नेत्याच्या काळात हार घालण्यापेक्षा त्यांच्या हातून गरिबाची जी जोडी भरली आहे आता आपण याच्यामध्ये जे केले, ही दादासाठी खरी भेट आहे? नक्की जे स्वर्गीय मुंडे साहेबाची शिकवण आहे की गोरगरिबांना, जे समाजातील दिनदुबळे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन चला, आम्ही नक्की त्या पाऊल ठेवून चालतो आहे. लोकांचं दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न करतो आहे आम्ही.